बाई 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 बाई, मी घरात नसताना काय घडलं हे? अरे देवा, काही झालं असतं तर बरं झालं बाई, मी घरात नव्हते. बरं झालं म्हणजे मीरा वहिनीसोबत काही घडलं तर चालेल तुला? नाही नाही नाही, बरं झालं काही झालं नाही असं म्हणत होते मी. अथर्व वेळेवर आला ना. पण तुला सांगू का, मी जर घरात असते ना तर हे सगळं घडलंच नसतं. माझं नाक एवढं स्ट्रॉंग आहे ना, लगेच वास आला असता मला. आणि गॅस लीक झालाय हे काय मला कळलं नसतं. पण गॅसचा नॉब ऑन राहिला हेच न कळण्यासारखं आहे आत्या. न कळण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? आता मीराचं लक्ष कुठे असतं? वेंधळी आहे ती, चंचल आहे. हो की नाही अथर्व? विचार त्याला. याला काय विचारू? दादा, तुझी ना खूप मोठी चूक झाली. वहिनी खरं सांगत होती आणि तू कसा बोललास रे तिला? रागाच्या भरात बोललो तिला. आय एम सॉरी फॉर दॅट. तिला सॉरी म्हणालोय. सॉरी सॉरी म्हणालास तू? कसं? ठीक आहे, सॉरी. बस एवढंच? मग अजून काय म्हणाला होता त्याने? आणि मीराने हे जरा अतिच नाटक केलं. एवढं करायची गरज नव्हती. एक मिनिट आत्या, मला सांग, दामोदर काकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तर तुला काय वाटेल? हा, येईल ना राग? ऑब्विसली. हे बघ दादा, मी मीरा वहिनीला ना पहिल्यांदा एवढं रिॲक्ट होताना पाहिलं. याचा अर्थ ती खूप हर्ट झालीये. तुला आत्ता तरी पटतंय ना की तिला खरंच वास येत नव्हता? हो. गुड. तुला तुझी चूक रिअलाइज झाली आहे ना, हे मीरा वहिनीला पण कळायला हवं. काय करू? ते नॉर्मली सॉरी म्हणालास ना, तसं नाही, जरा स्पेशल सॉरी म्हण तिला. म्हणजे? मी सांगते तसं. नालायक आहेस तू मीरा. एवढं मारतं काय कोणी? सोडणार नाही तुला. तसंही या मीराला बंद खोलीतच जोर येतो. ओपनली चॅलेंज दिलं तर कुठे एक्सेप्ट केलं हिने? सगळ्यांसमोर सत्य सांगायला धाडस लागतं आणि हे हिच्याकडे नाहीये. माझ्या विरुद्ध प्रूफच नाहीये ना, तर धाडस कुठून येणार आहे? भेकड कशी शिल तू माया? दुसऱ्यांना त्रास देऊन स्वतः मस्त राहतीयस. राक्षस कुठली? मीरा. भेकड कुठली? वाचलीस तू या वेळेला? लाटण्याने मारलेस ना मला. सोडणार नाही तुला. ए, बस झाली तुझी बडबड. आणि काय चॉकलेट खातीयस? खा खा खा. काय ग? पाणी 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 आणते पाणी आणते. यांना एकीचा पुळका. आणि माया, तू परत मीराबद्दल असं काही विचार केलास ना, यापेक्षा वाईट अवस्था करेन तुझी. लक्षात ठेव. घे 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 पाणी घे पाणी घे पाणी. हळूहळू सावकाश सावकाश सावकाश. काय खात होतीस? चॉकलेट खात होतीस? अरे देवा, हळूहळू हळू. कशी ग तू अशी? फारच त्रास होतोय ना? हो ना, खूप जास्त त्रास होतोय. चला. बाप रे,
सांगितलं होतं ते झोमतं, तरी केवढं लावलंयस नाकाला? मीरा, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस अजिबात. ही माया समोर दिसली ना की मला खूप राग येतो हिचा. मायाने ना खूप मोठी चूक केली आहे ताई. पण त्याचं तिला काहीच वाटत नाहीये. वेदाचे बाबा बरोबर बोलत होते. आज जर वेदा पण किचन मध्ये असते आणि काही जर झालं असतं तर नाही, या मायाला ना मी चांगलाच धडा शिकवणार आहे. हो मीरा, पण आत्ता थांब, कारण अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या बाकी आहेत. काय ताई? मायाचा आत्मविश्वास बघता असं वाटत नाही की हे काम तिच्या एकटीच आहे. ताई, तुला काय म्हणायचंय? तिच्यासोबत घरातलं कोणीतरी आहे का? घरातलं कोणीतरी तिला मदत करतंय? आता काहीच सांगता येणार नाही, पण मायावर लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. खरंच ती हे सगळं एकटीच करतेय की तिच्यासोबत अजून कोणी आहे हे आपल्याला शोधून काढावं लागणार आहे मीरा. मला स्मशानात जावं लागणार आहे. हो, त्या शिवनाथला शोधायला तिकडेच जावं लागेल. आओ मॅडम, स्मशानात भूत असतात. भूत, भूतांना शोधायला जाऊ मी? तो शिवनाथ एक भूतच आहे, मानगुटीवर बसलेलं भूत. आपण भूताला कसं मारायचं? भूत म्हणजे वेडसर माणूस आहे तिथे. मदन, हे काम तुला फार जपून करावं लागेल. हा मॅडम, मी काम जपूनच करत असतो, पण तुम्ही जे सांगताय ना त्यावरून मला जरा अवघड वाटतंय. काय रे, प्रोफेशनल किलर आहेस ना का रस्त्यावरचा मवाली? एक गोष्ट लक्षात ठेव मदन, तो शिवनाथ फार चालाक आहे. त्याला जेव्हा केव्हा मारशील तेव्हा समोरून वार करू नकोस, मागून कर. आणि असा घाव घाल की एका घावातच तो संपला पाहिजे. चालेल, तुम्ही म्हणाल तसं. मदन, त्याला मारल्याशिवाय परत यायचं नाहीये, कळलं ना? पुन्हा एकदा आणि शेवटचं सांगते, तळी आणि मळी गावाचं एक सामूहिक स्मशान आहे जिथे एक वेडसर माणूस राहतो ज्याचं नाव आहे शिवनाथ. त्याला तुला मारायचंय. चालेल. शिवनाथ.